रवींद्र जाडेजा विरुद्ध वर्णभेदी टीकेवरून टीकेचा धनी ठरलेल्या इंग्लिश बॉलर जेम्स अँडरसनची चौकशीचा मुहूर्त आता सापडलाय। लॉर्ड टेस्ट संपल्यानंतर 22 जुलै रोजी जाडेजा आणि अँडरसन या दोघांचीही आयसीसीच्या विशेष पॅनलकडून चौकशी केली जाणार आहे। नॉटिंगहॅम टेस्टमध्ये जेम्स अँडरसनने रवींद्र जाडेजा विरुद्ध उच्चारलेले अपशब्द आणि केलेल्या धक्काबुक्की प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयसीसीने 22 जुलै या तारखेची निवड केली आहे। तसंच या दिवशी इंग्लंडने रवींद्र जाडेजावर केलेल्या आरोपांचीही चौकशी करण्यात येणार आहे। प्रत्युत्तरादाखल इंग्लिश टीमनेही रवींद्र जाडेजावर धमकावल्याचे आरोप केलेत। आयसीसीने या चौकशी समितीच्या प्रमुखपदी ऑस्ट्रेलियाच्या गॉर्डन लेविस यांची नियुक्ती केली आहे। याआधी जो रूट सोबत डेव्हिड वॉर्नरने केलेल्या भांडणा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गॉर्डन लेविस यांना आयसीसीने पसंती दिली होती। नॉटिंगहॅम टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बॅटिंग करणारी टीम इंडिया लंच टाइमसाठी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना जेम्स अँडरसनने या प्रकरणी टीम इंडियाचे राखीव प्लेयर्स गौतम गंभीर आणि आर अश्विन यांना साक्षीदार म्हणून सादर करण्याची तयारीही टीम मॅनेजमेंटने दाखवली आहे। जेम्स अँडरसन विरुद्ध लेव्हल 3 अंतर्गत आरोप निश्चिती करण्यात आली असून त्याच्यावर 2 ते 4 टेस्ट अथवा 4 ते 8 वनडे मॅचेसच्या बंदीची कारवाई होण्याची शक्यता आहे। तर रवींद्र जाडेजा विरुद्ध दाखल केलेल्या आरोपात तो दोषी आढळल्यास आयसीसी कोड ऑफ कंडक्ट लेव्हल 2 नुसार जाडेजावर 1 टेस्ट अथवा 2 वनडे किंवा 50 ते 100% मॅचच्या मानधनातून कपात करण्याची कारवाई केली जाऊ शकते। मॉडर्न क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहत आहेत। जसजसे क्रिकेटचे फॉर्मॅट आक्रसले जाऊ लागलेत तसतसं क्रिकेटर्सच्या मैदानातील वागणूक आणि शैलीतही मोठ्या प्रमाणात बदल घडू लागलेत। त्यामुळेच या सर्व बदलांना वेळीच आळा घातला गेला नाही तर या सर्वाचे दूरगामी परिणाम भविष्यात क्रिकेट विश्वावर पाहायला मिळाल्यास नवल वाटणार नाही। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा खेळल्या असणार ते आयसीसी अँडरसन जाडेजा प्रकरणी काय भूमिका घेते याकडेच। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।